नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे बिस्किट हो घरी आणि एकदम अजिबात ओव्हन वगैरेचा वापर न करता आपण ही खुसखुशीत अशी बिस्किट बनवणार आहोत, ते सुद्धा अगदी हेल्दी पद्धतीने। म्हणजे ही मैद्याची नाही आहेत, अजिबातच कुठलंही वेगळं पीठ वापरून सुद्धा बनवलेली नाही आहे, घरात अवेलेबल असलेल्या वस्तूंपासूनच बनवायची आहेत। तर सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये एका वाटीचा मेजरमेंट घेऊन हे सगळं आपल्याला करायचं आहे। तर एक वाटीभर तेल घेतले आणि तीच वाटी भरून आपण इथे पिठी साखर घेतली आहे। पिठी साखर नसेल तर साधी साखर मिक्सरमध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता। तर आता हे सगळं तेलामध्ये आहे ना, आधी सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हेच आपलं मेन आहे। याच्यामुळेच आपली बिस्किटं खूप चांगली होणार आहेत। गोडासाठी साखर घालायची आणि तेलामुळे ही बिस्किटं खुसखुशीत बनणार आहेत। तर व्यवस्थित मिक्स झाल्यावरती जी वाटीने आपण मेजर केलंय तीच वाटी भरून इथे गव्हाचं पीठ घातलंय, एक वाटीभर घातलंय सुरुवातीला। आणि हे सगळं ना आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याचं ना आपल्याला छान पीठ मळता आलं पाहिजे, असं आपल्याला पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर बघा हे ना व्यवस्थित असं मिक्स करून होत नाहीये, एक वाटी पुरेसं नसतं। याच्यामध्ये 2 चमचे इथे बेसनाचं पीठ घालायचं आहे आणि अजून आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा ॲड करायचं आहे। तर सुरुवातीला सगळं एकत्र आपल्याला घालायचं नाही, कारण का काय होईल मग ते मिक्स होणार नाही आणि त्याचे गोळे तयार होतील। तर आता हे थोडंसं पीठ घातलं आणि त्याला मी आधी व्यवस्थित मिक्स केलं आणि बघा स्लरी सारखं आहे एकदम। तर ह्याच्यामध्ये अजून अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ ॲड करते। तुम्ही जेवढं हे मिश्रण पातळ असेल तेवढं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करू शकता, पण जे प्रमाण मी सांगितले त्या प्रमाणामध्ये बनवलात तर अचूक बिस्किटं बनून तयार होतील। ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालते मी, गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ घातल्यामुळे ह्याला अजून चांगली चव येते। व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे मी इथे 2 चमचे व्हॅनिला इसेन्स घालते, ह्याने ना छान फ्लेवर येतो। नसेल नाही घातलात तरीसुद्धा चालेल, वेलची पावडर घातली तरीसुद्धा चालेल। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम परफेक्ट असं। हे सगळं हळूहळू मिक्सरच्या मदतीने मी विस्क करून घेते। तर आता बघा मी विस्कर नाही यूज करणार आहे, कारण का हे बॅटर जे आहे ते छान घट्ट झालेलं आहे। तर आता मी हाताच्या मदतीनेच हे चांगलं ना मळून घेते, म्हणजे चांगलं मिक्स होईल आणि आपल्याला त्याची बिस्किटं सुद्धा हातावरती थापता येतील। तर हे बघा हे असं काहीचं टेक्स्चर जे आहे ना ते दिसलं पाहिजे, म्हणजे आपल्याला हे पीठ मळून घेता आलं पाहिजे असं ठेवायचं। आणि आपण ही बिस्किटं अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, ओव्हनमध्ये नाही करणार आहोत। मग कशामध्ये करणार आहोत ते तुम्हाला मी सांगते। आधी पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार करून घेते, एकदम चांगलं मळून घ्यायचं हे पीठ। आता पीठ रेडी आहे आणि बिस्किटं तयार करण्यासाठी आपण वापरणार आहोत आप्याचं पात्र। ह्याने काय होणार आहे, आपला शेप सुद्धा खूप चांगला दिसेल। थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं, गोळा घ्यायचा हातावरती आणि थोडासा प्रेस करायचा, म्हणजे आप्याच्या ज्या भांड्यामध्ये बसेल इतकाच प्रेस करायचा अशा पद्धतीने। आणि त्याला ना आपण प्रेस करून डायरेक्ट भांड्यामध्ये सोडायचं आहे। भांड्याला काही तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही, डायरेक्ट आपल्याला हे मिश्रण जे आहे ते थोडंसं थापायचं हातावरती आणि आप्याच्या पात्रात घालून हे सगळं तयार करून घ्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती ही बिस्किटं जी आहेत ती चांगली बेक करून घेणार आहोत आपण। तर आता कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवते। अतिशय सोपी पद्धत आहे आणि पटकन सुद्धा होतात, कधीही बनवू शकता तुम्ही। तर इथे तवा घ्यायचा, तव्याला चांगलं गरम करायचं आणि लो टू मीडियम हीटवरती आपल्याला ही बिस्किटं 15 ते 20 मिनिटं बघायची आहेत, चांगली फ्राय करून घ्यायची आहेत। म्हणजे झाकण ठेवायचं आणि गॅसचा फ्लेम मी थोडासा स्लोपेक्षा थोडासा वाढवला आहे आणि त्याच्यामध्ये केलं आहे। तुम्ही इथे इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा ही करू शकता। इडलीचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये सुद्धा लावून थोडीशी आकाराने मोठी होतात। बघा गॅसचा फ्लेम स्लो करून भाजायची। एका साईडने झाली आहेत की नाही ते आपण चेकसुद्धा करणार आहोत। तर बघा इथे मी झाकण काढलं एक 10 मिनिटानंतर आणि थोडंसं अगदी हलक्या हाताने ना बिस्किट आपल्याला जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे। बघा मी तुम्हाला दाखवते, हे असं छान पलटी करायचं, चांगली खुसखुशीत होतात ती। बिस्किटांचा रंग तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। जर तुम्हाला पांढरी बिस्किट आवडत असतील तर तुम्ही थोडासा पांढरा रंग असतो तेव्हाच हे पलटून घेऊ शकता। एक बाजू चांगली भाजली ना की गॅस बंद करून थोडा वेळ आपण त्या भांड्यामध्येच ठेवायची बिस्किटं। दुसऱ्या बाजूंनी फ्लेम नसला तरी सुद्धा चालतो, ती व्यवस्थित सेट होतात। तर इथे सगळी बिस्किटं बनवून तयार झाली आहेत, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बिस्किटांची अगदी ही सोपी पद्धत आहे। काय होतं, साखरेचं प्रमाण जर जास्त झालं ना तर बिस्किटं विरघळतात, तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करायचं, म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये ठेवायचं। तर ही बिस्किटं एकदम अशी व्यवस्थित बनून तयार होतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।